मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना याच्यामध्ये आम्ही सगळे जे काही अतिशय अटी त्याच्या सुटसुटीत केलेल्या आहेत आणि आता ऑफलाईन अर्ज घ्यायचं काम सुरू आहे। त्यामध्ये ज्याचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे त्याला ही योजना लागू होईल। जो जुना डेटाबेस आहे तोही आम्ही वापरू। त्याचबरोबर रेशन कार्ड जे आहे केशरी आणि पिवळं रेशन कार्ड आहे त्याला आम्ही डायरेक्ट देऊ। पांढरं रेशन कार्ड पण ते 1 लाखाच्या वर पण 2.5 लाखाच्या खाली ज्याचं उत्पन्न असेल त्यालाही मिळणार। त्याचबरोबर जन्माचा दाखला, शाळेचा दाखला हेही देखील आम्ही ग्राह्य धरणार। सेल्फ डिक्लेरेशन आम्ही ग्राह्य धरणार आणि योजना अगदी सुटसुटीत केलेली आहे। याचा फायदा आमच्या लाडक्या बहिणींना मिळेल आणि याचा हप्ता जो आहे इन्स्टॉलमेंट त्यांच्या खात्यात लवकरच जाईल। त्यामध्ये कुठलीही त्याच्यामध्ये गडबड गोंधळ काही नाही। वर्षाला 3 गॅस सिलेंडर तेही त्यांना मिळतील। त्यामुळे हे योजना ज्या आम्ही लॉन्च केल्या त्याची तरतूद आम्ही आरक्षणाचा मुद्दा अजून तसा तरतूद आम्ही केलेली आहे आणि त्या तरतुदीनुसार आम्ही एकतर होऊ द्या। ही जी लाडकी बहीण योजना अतिशय पॉप्युलर आहे, पॉप्युलर होईल कारण त्याचे खात्यामध्ये पैसे त्यांचे आम्ही देऊ आणि त्याची सर्व तरतूद सरकारने केलेली आहे। आरक्षणाचा मुद्दा भाई अजून त्याचा निर्णय अजून मार्गी लागला नाही। बघा 10% आरक्षण आम्ही सांगितल्याप्रमाणे दिलं मराठा समाजाला। ओबीसी समाजाचं कुठल्याही समाजाचं कमी न करता दिला। त्या आता ते प्रकरण कोर्टात आहे। कोर्टात अनेक लोक प्रयत्न करतात पण कोर्टाने काही त्याला स्टे दिलेला नाही। ते या भरतीमध्ये ते लागू झालेलं आहे। त्याचबरोबर कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जी मिळत नव्हती मराठवाड्यात जस्टिस शिंदे कमिटी काम करते आहे। आता नवीन जे काही सगळे सोयरेच्या बाबतीमध्ये त्या बाबतीत देखील मोठ्या प्रमाणावर आक्षेप आलेले आहेत। कालच्या बैठकीत देखील अनेक नवीन मुद्दे त्यामध्ये आले, त्याच्यावर देखील सरकार काम करत आहे। पण विरोधकांना माझं सांगणं आहे आताही की ज्या बैठकीला म्हणजे मराठा आणि ओबीसीसाठी अतिशय संवेदनशील महत्त्वाची बैठक असताना त्याच्यामधून विरोधकांनी येण्याचं टाळलं, पळ काढला, म्हणजे त्यांची दुटप्पी भूमिका तिथून दिसते। या दोन्ही मुद्द्यावर सरकार संवेदनशील आहे। सगळ्यांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी निर्णय घेतला पाहिजे अशी आमची भूमिका सरकारची आहे। एका न्याय देत असताना सगळ्यांना समान न्याय त्या ठिकाणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।